मंडळी, नुसत्या चहाच्या कपात माशी पडली असं सांगितल्यानं कुणी मारहाण करतं का? पण हा धक्कादायक प्रकार समजल्यावर त्या परिसरात एकच चिंता पसरली आहे. नेमकं काय आणि कुठे घडला हा प्रकार, जाणून घेऊयात या मागची इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी अमृता आणि इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत आहे. तर पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना कुडाळ येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक यांनी दिली. मंडळी, पुण्याच्या कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते. गुरुवारी सकाळी 6च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झाराप 0 पॉइंट येथे तन्वीर शेख यांच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी ते थांबले. चहा पित असताना एका कपात माशी पडली, त्यामुळे त्यांनी चहाच्या कपात माशी पडली आहे म्हणून साक्षीदार यांनी चहा बदलून मागितला. तो बदलून दिला नाही तर चहाचे पैसे देणार नाही असे साक्षीदार यांनी सांगितले. चहा बदलून द्या असे सांगितले. त्यावरून तन्वीर शेखला राग येऊन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर मारहाणीत झालं. तन्वीर शेखसह इतर 6 जणांनी मिळून बेकायदा जमाव करून साक्षीदार यांना काठीने व हाताच्या ठोस्यांनी मारहाण करून साक्षीदार याचा मित्र संजय सुदाम चव्हाण यालाही मारहाण केली. तसेच साक्षीदार रुपेश सपकाळ यांचे कपडे फाडून त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यास लटकावून ठेवले असल्याचं सांगितलं. या घटनेचे वृत्त परिसरात समजताच तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिकासह अन्य काही जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला उताणी रस्त्यावर झोपवले आणि मारहाण केली. सकाळी हा प्रकार घडला. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची रहदारी होती. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एकाने 112 नंबरला कॉल केला आणि या घटनेची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाली आणि त्या पर्यटकांची सोडवणूक केली असल्याचे मगदूम यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या वतीने या घटनेविरोधात तक्रार देण्यात आली आणि मारहाण करणाऱ्या व त्यांना सहाय्य करणाऱ्या 6 जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं. पोलिसांनी कर्तव्य भावनेतून स्वतः फिर्यादी होऊन फिर्याद दिली आहे असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. मंडळी, एखाद्याची चूक झाली म्हणून सांगितली आणि ते सांगणाऱ्याच्या अंगाशी आलं. मंडळी, घडलेला या प्रकारावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या इनसाइड स्टोरी पाहण्यासाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.